मराठ्यांचा काळ संघर्षही होता. म्हणून नांदेडमध्ये जमलेला हा आज भारावून गेलेले आहे. पाटील आपला लाडका जिल्हा नांदेडला आपल्या पाटलांना भेटण्यासाठी आतुर झालेला आहे. मी सन्माननीय मनोज जरांगे पाटील विनंती करते की आपण लिफ्ट अजून थोडी वरी करायची. ओके 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 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय या नांदेड जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिव. अरे गाडी हलरी काही तुझी हलरे लोक यार. मराठा समाजाच्या कुठल्या प्रश्न विशेष केंद्राला विनंती आहे की ते फोकस बंद करण्यात यावे. फोकस बंद करण्यात यावे. फोकस बंद करून खाली घाला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी मराठ्यांनी पुन्हा एकदा ठरवलं आपल्या लेकराला आपल्याला न्याय द्यायचा असला तर माता मावल्यांसह बारीक लेकरा वयोवृद्ध माणसं सुद्धा आपले त्यांची हयात पूर्ण विना आरक्षणाची गेली. पण आपल्या लेकराचं वाटोळ आता होऊ द्यायचं नाही म्हणून म्हातारे माणसं सुद्धा आपल्या नातवाला न्याय मिळाला म्हणून रस्त्यावरती उतरले. सरकारनं मराठ्यांवरती कितीही डाव टाकले ते मध्ये हलवून फिरव म्हणायचं नाही. आता सरकारनं मराठ्यांवरती डाव टाकायचं ठरवलं. सरकारने छगन भुजबळाच्या माध्यमातून पुन्हा सरकार त्याच्या आरक्षणाला पाहायला लागलं. सरकारने त्याला मंत्रिपदही दिलं आणि त्या मंत्रिपदाच्या जोरावर त्यानं ओबीसीचे पडेल फिडेल सगळे आमदार गोळा करायला सुरुवात केली. बहुतेक देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं असावं की तू यांना गोळा कर, मी तुला साथ देतो. कारण ज्या सरकारमध्ये छगन भुजबळ राहतोय मग छगन भुजबळला इतकी मस्ती आलीच कशाची. मराठ्यांचं अंतर्वाली शांततेचं आंदोलन सुरू आहे. अंतर्वालीत मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या समोर
पडत नाही. नाही द्यायचं. शांत राहायचं. ते शांत कोणाच केलं. मराठा समाजाला मी मायबाप मानलं. मराठा समाजानं प्रामाणिकपणानं माझ्यावर मुलगा म्हणून विश्वास ठेवलं आणि तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, मराठा समाजाशी मी एवढा सुद्धा दगाफटका केलेला नाही. माझ्या शरीराची पुरी चाळणी होऊन बसली. चालताना बसताना उठताना मला शरीर साथ देत नाही. सरकारनं माझ्यावरती हल्ले करायचे प्रयत्न केले. माझ्या विरुद्ध षडयंत्र रचले. मला जेलमध्ये टाकायसाठी SIT सुद्धा नेमली. पण हा मराठा खानदानी जातवान मराठ्यांचे क्षत्रिय औलाद आहे. मी भेट सुद्धा नाही आणि माग सुद्धा सरकत नाही. तुम्हाला दिलेला शब्द आणि 6 करोड मराठा माझा जो आशानं आणि अपेक्षेनं माझ्याकडे बघतोय की हे पोरग निष्ठावान आहे, या शब्दाला मी कधीच तुमच्या डाग लागू देणार नाही. सरकारचं मायबाप हेच दुःख नाही. मी त्यांना मॅनेज बी होत नाही, इकत नाही, फुटत नाही. बाकीच्या लोकांसारखं मी नाही केलं. खरं सांगतो तुम्हाला, छत्रपतीच्या पवित्र भूमीत उभाई आणि त्यांच्या पुतळ्याजवळ उभाई यांनी काही दिलं असतं, पण सगळ्यावरती लाथ मारली फक्त माझ्या जातीसाठी. आई बापा हो, माझी एकच इच्छा आहे शेवटची, माझ्या गोरगरीब मराठ्यांना, करोडो मराठ्यांना आरक्षण देऊन त्या पोरांच्या अंगावर वर्दी चढलेली बघायची. बस एवढंच. मराठ्यांच्या मायबापा रात्रंदिवस कष्ट करायला लागले. मराठ्यांच्या नोकरदार वर्गाने 1-1 रुपया मागे ठेवून मुलं शिकवले. व्यावसायिक मराठ्यांनी सुद्धा 1-1 रुपया जमा करून आपले लेकरं शिकवले. मराठ्यांनी वेळोप्रसंगी ऊस तोडले. आपल्या आई बापाला वेळेप्रसंगी मुलाला मुलीला जर पैसे कमी पडले, व्याजानं काढले. वेळेप्रसंगी त्या मायबापाचं रानही गेला, सावकाराच्या घशात गेलं, पण लेकराला शिकवण्यात मायबाप मराठा कधी कमी पडला नाही. पण या आरक्षणानं मराठ्यांचा घात केलाय. लाखानं मराठ्यांचे पोर सुशिक्षित बेकार म्हणून आई बापासमोर व्यसनी होऊन हिंडायला लागले. म्हणून मराठ्यांनी ठरवलं, आता काही झालं, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय हटायचं नाही. आपल्या मराठा नोकरदार असणाऱ्या सुद्धा भरत्या होत नाहीये. जो कोणी मराठा अधिकारी क्षेत्र कोणतंही असू द्या, त्यालाही धमकवलं जात आहे. त्याला काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला? आपल्या मराठ्यांच्या अधिकाऱ्याला हे इथे बाचकाने 2-4 दगडे गोळा होऊन हे म्हणतात, तू मराठ्याचा, मग काम करीत नाही का आमचं?
आपण त्यांच्या अधिकाऱ्याला कधी म्हणतो का तो या जातीचा आहे म्हणून आमचं करत नाही? रक्षण करा. समाजानं आपल्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा पाठीशी उभा राहायचं शिका. अधिकाऱ्याला त्रास देते, आपल्या गोरगरीब मराठ्यांना त्रास देते. मला या नांदेडच्या नगरीतून शेवटचं सांगायचंय, आणि सकाळपासून हिंडतो माझ्या टांगड्या दुखायला लागल्या तर तुमच्या पार मोडून गेल्या असत्या. पाठ दिशेवर की बाबा नांदेड नगरीतून शेवटचं सांगतो. नाही नाही काय मारतो का मला उभा राहत आहे ना कवरच चलून देऊन तो देऊ. पहिल्यांदी पूर्वीच्या काळात वाटी शब्द लय नाव ठेवायचे. पाटला असा फोटा ठोकलाय मला तर असं बेकार म्हणतात ना ते सोशल मीडियावर. त्याच्यावर मला म्हणतात हे येड आहे छगन भुजबळ. तेव्हा म्हणतो याला कायद्याचा अभ्यास नाही, घटनेचा अभ्यास नाही, चौथी नापाशी गावठी आहे. मी गावठी असून दे, मी पार बधीर आहे, तुला काय करायचं? मला काय लग्न करायचं तुझ्या सगळं? मी पार पागल आहे, येडा आहे मी. पण मराठ्यांना न मिळणारं 70 वर्षाचं आरक्षण आतापर्यंत 1.5 कोटी मराठ्यांना दिलं नाही. तो छातावर पाय देऊ. अरे मी पुरा येडा आहे, मला काहीच कळत नाही. आलू नका मागचे. तू पायाने चलतो, मी टकोऱ्यावर चलवतो. तू घटनेचा कायद्याचा अभ्यास आहे की. पण माझा मराठा समाज पुरा खचला होता. आता कधी मराठ्यांना आरक्षण मिळेल की नाही. पण मराठ्यांना कळालं आता इमानदारीचा उठाव झालाय, हे शांततेचं युद्ध सुरू झालं. आता आरक्षण मिळणार. मी सरकारला विचारलं होतं 54 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, यावर मला खरं सांगा सापडल्यात का? त्यांनी मला प्रोसिडिंग बुक वरती लिहून दिलेलं आहे 54 लाख नाही 57 लाख नोंदी मराठ्यांच्या सापडल्या. मग आता 57 लाख सापडल्यात, एकाच्या याच्यावर 40-40, 50-50 निघायला लागल्या. आपण 3च धरू, एका नोंदीवर 3, तरी 1.5 कोटी मराठा गेला नाही आरक्षणात. छगन भुजबळला कवा करायचं मी पागल आहे का येणार आहे? तुला चक्कर बसायची वेळ आणली मी. आणि तू जर आणखी लय दिवस माझ्या नादी लागला ना, तुला जाणाऱ्याच्याच गोळ्या घ्यावा लागणार. इंजेक्शन सुद्धा तुला जाणारच घ्यावं लागतं. इतकं लांब आहे की हैदराबादचं गॅजेट लावण्यासाठी समिती हैदराबादला गेली. येणा आहे मी. लागली की नाही कामाला? कामाला लागली का नाही? आपला असा काचका असतो. माझं या नांदेडच्या लाखो मराठ्यांच्या साक्षीनं एक फडणवीस साहेबांना विनंती करायची. तुम्ही छगन भुजबळला बळ द्यायला लागला तर आमचं काही म्हणणं नाही. तुम्ही त्याला बळ घ्या, कडाला घेऊन हिंडा, त्याचे मुके घ्या, आम्हाला नाही देणं घेणं. पण तुम्ही जी त्याला टोळी जमा करायला सांगितली ओबीसीच्या नेत्याची, आणि त्यांना आम्ही कधी शत्रू मानलं नाही, कधी विरोधक मानलं नाही. तुम्ही आमच्या अंगावरती त्यांना घालायला लागलात. आणि तुमचा दुसरा एक पण आहे की मी ओबीसीचे नेते एकत्र करून
पाठीमागं जो नेरेटिव्ह पसरला होता, जो गैरसमज पसरला होता, तो भरून काढणार. फडणवीस साहेब, तुम्ही गैरसमज भरून काढा, खड्डे भरून काढा, चढ उतार भरून काढा, आम्हाला मराठ्यांना नाही देणं गेलं. पण छगन भुजबळचं लय ऐकून राज्यातलं पुरं भाजप संपून बसू नका. माझं तुम्हाला सांगणं आहे, आम्ही तुम्हाला कधी विरोधक मानलेलं नाही, कधी मानणारही नाही. आमचं आहे ते आरक्षण द्या, हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. पण जर छगन भुजबळचं ऐकून मराठ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला तर 288 उमेदवार पडत असते तुमचे. छगन भुजबळ साहेब, आम्हाला आमच्या लेकराच्या पुढे काय दिसत नाही. आता भाजपच्या, राष्ट्रवादीच्या, काँग्रेस, शिवसेनेच्या मराठ्यांनी ठरवले, नेता मोठा करण्यापेक्षा आपल्या जातीचे स्वतःचे लेकर मोठे करू. 10% मराठी सुधारतील राजकारणात जाऊन, पण 90% मराठ्यांचं काय. आणि या मनोज जरांगेने नेमका तोच विडा घेतलाय की 10% सुधारायचे नाही, पण 90% गरीब मराठी सुधारायचे. आणि त्यांची तीच पोटदुखी आहे की हे पोरग आपल्याला मॅनेज होत नाही, फुटत नाही, याला एक तर बदनाम करा, नाही तर याला संपवा. आता संपवायला ते तर 6 कुठे मराठी अंगावर जाते, बदनाम करते तर माझ्याजवळ काहीच नाही बदनामी सारखं. माया किती पॅन्ट झटकेले तरी 8 आणा खाली पडत नाही. त्यामुळे यासाठी फेल झाली, यासाठी एकूणकडे गेली, त्याची तिलाच माहित. आमचं म्हणणं साधं आहे. फडणवीस साहेब, तुम्ही पाठीमाग असं म्हणले, मला नाविलाजाने हे बोलायची वेळ आली. 1980 पासून ज्यांनी मराठ्यांना काहीच दिलं नाही, त्यांच्या मागे मराठी पळायला लागले. फडणवीस साहेब, तुम्ही एक गोष्ट विसरला, 1980 पासून त्यांनी आम्हाला काही दिलं नाही हे मराठ्यांना माहिती आहे. आमचं 16% आरक्षण सुद्धा त्यांनी ओबीसीला दिलं हे आम्हाला माहिती आहे. आमचं म्हणणं एवढं आहे, त्यांनी जी चूक केली ती तुम्ही का करताय, दुरुस्त करा ना. तेच किती दिवस सांगणार. त्यांनी चूक केली, तुम्ही दुरुस्त करा. आणि फडणवीस करून द्या, चूक दुरुस्त केली, मराठ्यांनी तुम्हाला 106 आमदार निवडले, 106. हे तुम्ही विचारला. आता मी त्याच्या 83 क्रमांकाला कुणबी व्यवसायावर आधारित आरक्षण दिलं गेलं. 180 जातीमध्ये उदाहरणार्थ माळी समाजाची जाती, तिचा व्यवसाय शेती आहे. अगोदर एक माळी समाजाची जात घातली गेली, त्याच्यानंतर माळी समाजाच्या राहिलेल्या पोटजाती आरक्षणात नव्हत्या. त्यांचा व्यवसाय सारखा आहे म्हणून एक माळी समाजाची जात आरक्षणात घातली, त्यानंतर बाकीच्या जाती घातल्या गेल्या. म्हणजे अगोदर जाती होत्या 180, आज त्या जाती आहेत 400, 450. याचं कारण आहे, अगोदर एक जात घातली, राहिलेल्या जाती या पोट जाती म्हणून घातल्या, उपजाती म्हणून घातल्या, व्यवसाय सारखाचे म्हणून घातले. माझं आणि माझ्या समाजाचं 10 महिन्यापासून हे म्हणणं आहे,
83 क्रमांकाला ओबीसी यादीत 83 क्रमांकाला कुणबी म्हणून आहे. तर कुणबी मराठ्यांचा आणि कुणबीचा व्यवसाय सारखाच आहे. त्यांचाही शेती आमचाही शेती. आपण त्यांना प्रश्न विचारला, फडणवीस साहेब, कुणब्याची आणि मराठ्यांचा लुटीपिटी व्यवहार होतोय, व्यवसाय सारखाच आहे, आमचे नातेवाईक एकमेकांमध्ये व्हायला लागले, मग मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का? तुम्ही जाती 450 जाती केल्या. हे काम करायचं सोडून तुम्ही त्याला शिकवायला लागले, छगन भुजबळला साथ द्यायला लागले, आमच्या विरोधात त्याला उठवायला लागले. आमचं हैदराबाद गॅझेट सातारा संस्थांचं आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे, तुम्ही घेत नाहीये. फडणवीस साहेब, तुम्हाला माझा सवाल आहे, विरोध म्हणून नाही पण काय समाजाला आम्ही आंदोलन आमच्या आई भाईच्या तुम्ही गोळ्या घातल्या की काय खोटं सांगितलंय? आजही आमच्या माता मावल्याला आणि पोरांना रस्त्याने चालता येत नाही. हे खोटं आहे का? तरीही फडणवीस साहेब, तुम्ही आमच्यावर 307 सारख्या केल्या. हे खोटं आहे का? आमचा सवाल आहे फडणवीस साहेब तुम्हाला, काय समाजात गैरसमज पसरलाय? जे खरं आहे ते समाजाला माहिती आहे. म्हणून तुमच्या भाजपात असलेला आणि शिवसेनेत असलेला गोरगरीब मराठा सुद्धा तुमच्यापासून बाजूला गेलाय. तुमच्यापाशी फक्त मराठ्यांचे नेते राहणार आहेत. तुम्ही खरं बोलत नाहीये. फडणवीस साहेब, तुम्ही मला म्हणला होता सगळ्या केसेस मागे घेऊन आंतरवाली राज्यातल्या, तुम्ही नाही घेतल्या. उलट तुम्ही वगैरे पोरावर राज्यात केसेस दाखल केल्या. हे खोटं आहे का? फडणवीस साहेब, आम्ही गैरसमज किंवा नॅरेटिव्ह नाही पसरवला. तुम्ही लाखो केसेस आमच्या पोरांवरती केल्या. फडणवीस साहेब, आमच्या आई बहिणीच्या डोक्या पडून सुद्धा तिच्यावर केस झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आई वडायला सुद्धा कोणी नव्हता. 5-5 वर्षाचे लेकर किंकाळ्या देत होते. अश्रू धुराच्या न काढलेले लेकर ओक्सा बोक्सी आणत होते. त्यावेळेस फडणवीस साहेब, तुम्ही म्हणालात की माझ्याच पोलिसाला मारलं. तुमचे पोलीस नाही, जनता आहे. तुम्ही मराठ्यांना येण्यात काढायचं बंद करा. आम्ही काय खोटं नाही बोललो. आणि मी जातवान क्षेत्रीय मराठा, आम्ही खोटं बोलत नसतो. तुम्ही कितीतरी वेळेस डाव टाकले, आता तुम्ही नवीन डाव टाकला. छगन भुजबळ त्याला हाताखाली धरलं आणि ओबीसीचा एक गठ्ठा करायचं ठरवलं. फडणवीस साहेब, छगन भुजबळ राजकारणी माणूस आहे. देव जेलला जाईल, तुम्हाला सुद्धा जाता घेऊन जाईल, त्याच्या नादी नका लागू. मराठे एकटेच 50-55% येत. तुम्ही किती भारी उमेदवार जागीरदार उभा केला तरी मराठे त्याला पाडीत असते. म्हणून या नांदेडच्या नगरीतून फडणवीस साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे, आम्ही तुम्हाला शत्रू आणि विरोधक मानलेलं नाही. हे जाहीरपणानं माझ्या मायबाप समाजासमोर सांगतो. आम्हाला राजकारणात जायचं नाही. मलाही जायचं नाही, माझ्या समाजालाही जायचं. आमचं हक्काचं आरक्षण ओबीसीतून सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. आमचे सगळे गॅजेट लागू करा. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे करा. ते टिकवायचं सुद्धा तुम्हीच.
हेच मराठे तुम्हाला हे सगळं दिल्याच्या नंतर डोक्यावर घेऊन नाचतील. मराठे कोणाचा उपकार ठेवत नाहीत, पण तुम्ही जर त्या भानगडीत पाळलात, खड्डे भरून काढायचे, निरेटिव्ह कमी करायचा, छगन भुजबळला पडेल पाडेल गोळा करायला लाव, तर महाराष्ट्रात एकटेच 50-55% मराठे आहेत कोणाला सुधरून देत नसते. आणि त्यातले त्यात मी तुम्हाला फुटत नाही म्हणून मी बी इमानदार या मायबाप समाजासोबत त्यांचा मुलगा म्हणून डाळच शिजून देत नसतो. मी तुमची मी तुम्हाला फुटत नसतो, मॅनेज होत नसतो, मला पदक नको. आणि आणखीन एक सांगायचं राहिलं राव फडणवीस साहेब, तेवढं ते बी सांगतो लगेच. त्या चंद्रकांत दादाला एकदा आधी सूचना वाचायची सांगा. चंद्रकांत दादाला माहित नसतं काही, आणि तुम्ही सोडितात त्याला आमच्या अंगावर. फडणवीस साहेब तुम्ही सोडलेलं आहे, छगन भुजबळ, त्यो गिरीश महाजन साहेब, हे 4-5 जण तुम्ही सोडलेत. आम्हाला कळतंय, तुम्हाला वाटत असेल तुम्ही लय हुशार आहेत, उपमुख्यमंत्री झालात, पण त्या उपमुख्यमंत्री पदावर बसवणारे ही जनता आहे मराठ्यांची. तुम्हाला वाटत असेल तुम्ही लय शहाणे आहेत, सगळ्याला कळतं. आम्हाला आमच्या लेकराचं कळतं, जसं तुम्हाला सत्य द्यायचं कळतं तसं. त्या चंद्रकांत पाटील दादाला एकदा सांगा, त्याला आमच्या अंगावर नका घालू. ती गैरसमज असा पसरायला लागलाय, सगळ्या सोयरेची अंमलबजावणी आम्ही केलेली आहे असं ते म्हणतो. मी या नांदेडच्या सगळ्या बांधवाच्या साक्षीनं सांगतो. 5 मिनिटात वर घेतो आता. माझं एकच सांगणं आहे फडणवीस साहेबाला, की त्यांना सांगा गैरसमज पसरू नका. सगळे सोयरे आणि नातेवाईक याच्यात फरक आहे. नातेवाईकाचं 17ला अंमलबजावणी केलेली आहे, पण 2017ला ते म्हणते चंद्रकांत दादा असं मीडियात येऊन बोलते 17ला त्याची अंमलबजावणी केलेली आहे. मग मी म्हटल्याप्रमाणे ते झालेलं आहे. तू का म्हटला, तुला काय माहित होतं त्याच्यातलं? इथं सगळे सोयरे नातेवाईकात फरक आहे. जर एका मराठ्यांच्या माणसाचे निघाले, त्याचे चुलते, पुतणे, काके, आजोबा, बहीण यांना इतिहास नोंदीच्या आधारावर मिळतं. 10 महिन्यापासूनच्या माझ्या समाजाला माहित आहे मी काय बोलतोय, आणि ज्या माझ्या समाजाला मराठा बांधवाला माहित नसेल त्यांनी 10 महिन्यापासूनच्या टीव्हीवरच्या बाईट काढायला सुरुवात करा. आपलं म्हणणं असं, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं. नोंद नाही निघाली तरी, कारण ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्या मराठ्यांचा आणि त्याच्या सोयऱ्याचा सारखाच व्यवसाय, आणि तुम्ही आरक्षण व्यवसायाच्या आधारावर दिलंय. म्हणून जर सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी झाली तर मी सांगताना 2-3 उपोषणात असं सांगितलेलं आहे, ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्या नोंदीच्या आधारावर शपथपत्र देऊ. नोंद न निघाल्या मराठ्यांची प्रमाणपत्र याच नोंदीच्या आधारावर निघाल्याच्या नंतरच मी उपोषण मागे घेणार आहे, असा माझा सरकारला त्यावेळेचा शब्द आहे. मराठ्यांसुद्धा मी अगोदर सगळ्या सोयऱ्यांचं पत्र बघणारे याला दिलंय का, तरच ती अंमलबजावणी लागू. मराठ्यांचं प्रमाणपत्र निघालंय आणि त्याच्या सोयऱ्याचं नोंद नसून निघालं याच नोंदीच्या आधारावर, त्याच वेळेस मी आंदोलन मागे घेईल असं सांगितलेलं नसता घेणार नाही. ते चंद्रकांत दादा पाटील काय म्हणते, ते म्हणते 17लाच आम्ही अंमलबजावणी केली. मी विचारलं कशी केली वा, त्यांना नाही दुसऱ्याला, त्याचा जमत नाही. म्हणलं सांगा कशी. ते म्हणले त्याची नोंद निघाली, त्याच्या चुलत्याला देतो, पुतण्याला देतो, त्याच्या आजोबाला देतो. हे झाले सगळे सोयरे. म्हणलं आमच्यात नाही तो मराठ्यात असले सगळे सोयरे, कारण मराठ्यात चुलत्या पुतण्यात लग्न होतच नाही. ते सगळे सोयरे असूच शकत नाहीत. आमची व्याख्या काय आहे,
ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्याच नोंदीच्या आधारावर नोंद न निघालेल्या मराठ्यांना सुद्धा आरक्षण द्यायचं. व्याख्या काय? मराठा समाजात पिढ्याला पार परंपरेनुसार राज्याअंतर्गत लग्नाच्या सोयरीकी जुळतात गणगोतात ते सगळे सोयी, अशी आमची व्याख्या आहे. त्यांना द्यायचं आणि मग काहीच बोलत नाहीत. माझी या नांदेडमधून सरकारला विनंती, ह्या भानगडीत तुम्ही पडू नका, मराठ्यांना त्रास द्यायचं काम करू नका. फडणवीस साहेब हे आतापर्यंत बोललेलं ही तुम्हाला इशारा नाही, काय नाही ही विनंती. तुम्ही छगन भुजबळाला मंत्रिपद देऊन मराठ्यांच्या अंगावर घातले, त्याला थांबवा. दुसरं अंतरवालीच्या पुढे तुम्ही छगन भुजबळ आंदोलन बसायला सांगितलं, ते पण थांबवा. पुढे बसू नको म्हणा, राज्यात काय चढायला नाही जागा. एकमेकाच्या पुढे बसल्यावर वाद होणारच ना, पण आम्ही वाद होऊ दिला नाही. मी सगळ्या परिसरात सांगितलं, अजिबात सामान्य ओबीसीत आणि मराठीत वाद होऊ द्यायचा नाही. छगन भुजबळ दंगली लावेल आणि बंगल्यात जाऊन येशीत बसल. गोरगरीब ओबीसीला गोरगरीब मराठ्याला त्रास भोगावा लागेल. मराठी शांत बसले, ओबीसी बांधव सामान्य सुद्धा शांत बसले. यांनी जाणून बुजून त्रास द्यायचं काम सुरू केलं. आपण फडणवीस साहेबांचं नाव यासाठी घेतोय की सत्तेत ते आणि ते सत्तेत असताना ही मस्ती आल्यासारखा छगन भुजबळ करतोय. आपलं म्हणणं आहे, छगन भुजबळनी एवढी ताकद धनगर बांधवांना एसटीतून आरक्षण मिळवण्यासाठी जर वापरली असती तर गोरगरीब धनगरांच्या लेकरांचं आज कल्याण झालेलं दिसलं असतं. आता ते काय करतंय, त्याने वाट नाही केल्या, त्याने गोळा केलेत बरेच, प्रत्येकाला वाटून दिलंय काम. तू हे बोल, तू ते बोल, तू ते बोल. आपण बाकीच्या विरोधातच मानलेलं नाही. ही सगळं काम छगन भुजबळ करतो. मराठ्यांच्या आरक्षणाचा खरा मारेकरी छगन भुजबळ. त्यो मुकादम आहे सध्या, त्याच्यामुळे त्यो जातीवाद पसरवतोय. माझी तुम्हाला शेवटचे हात जोडून विनंती, छगन भुजबळ साहेबांना बळ देऊन मराठ्यांचा वाटोळा करण्यापेक्षा फडणवीस साहेब तुम्हाला विनंती आहे, तुम्ही मराठ्यांचं ठरल्याप्रमाणे शिंदे साहेबांनी तुम्ही दोघं द्या. हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील, ही विनंती आमची तुम्हाला. आणि आडवं चालायचा प्रयत्न केला तर मग मराठे 288 पाडायचे का उभे करायचे ठरीत असतील आणि सगळ्याचे पाडून टाकीत असतील. आता मी एवढं बोललो का, आता काय करणार माहितीये का, कसल्याच्या नावानं घेजो रे. आता का मी फडणवीस साहेबांना इथून विनंतीपूर्वक सांगितलं, आता फडणवीस साहेब दुसरा डाव टाकणार. आजच सांगतो तुम्हाला, मराठीचे 2-4 टक्कोच आहेत, त्याच्या पैसे ते हेंद्रे 4-5 बसलेले मंत्रिपदासाठी आमदारकीसाठी कुत्र्यासारख्या मागं पुढे पळणारे, हे लगेच आता बोलायला चालू करतो ना, आमच्या फडणवीस साहेबाला बोलला का तो आज आहे का तो. इथं मराठा तुझे जात आहे, तुझे मायबाप आहेत, ते बोलणार आमच्याला बोलला. आणि हे असले माकडं मायावर सोडी जाऊ नका फडणवीस साहेब. त्याचं कारण सांगतोय तुम्हाला मी, तुमच्या बऱ्यावर येतं असं समजा. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आम्ही तुम्हाला विनंतीपूर्वक सांगितलं की तुम्ही ते मराठीचे 4-5 तुमच्याजवळ असणारे माकडं ते टक्कोचे मीडियात बोलायला आमच्यावर सोडता. त्याचा परिणाम सांगतो तुम्हाला काय होतो. ते माकडं बोलले की मराठ्यांचा पुरा रोष त्यांच्यावर नाही तुमच्यावर येतोय, म्हणून तुमचा धिगारा व्हायला लागला. तुमचं सगळं उलट गणित आहे. छगन भुजबळ मराठ्यांच्या विरोधात बोलला की सगळा रोष तुमच्यावर जातोय फडणवीस साहेब. त्याच्यामुळे त्याला बळ देऊ नका, तो अपिशा पायाचा आहे. तो जिकडे जाईल तिकडे काडी लावतो. तेव्हा आधी एका पक्षात होता, त्या पक्षाचा सगळा देवारा केला दिली. आता दुसऱ्या पक्षाचा केला आणि तुम्हाला सुद्धा फडणवीस साहेब आता त्याची तिसरी वेळ तुम्हाला हात घ्यायला आणले दिली. थोड्या दिवसात तुम्हाला ते तुमचा सोबती करीन अशी माझी तुम्हाला विनंती, होऊन देऊ नका. त्याला कांदे पचते हातले, तुम्हाला नाही पचायचे फडणवीस साहेब. मी नागरिक म्हणून सांगतोय, परत म्हणतात टीका केली. टीका फेका नाही करायला तुम्हाला खरं सांगायलो.
आता त्याला आमचा नाही इलाज आहे. तुम्ही त्याला कडावर घेऊन हिंडा काय करता मग आता त्याचे रोज मुख्य घ्या आम्हाला काय देणं घ्या. पण तुम्हाला आयुष्यातला फडणवीस साहेब पश्चाताप येईन. आपण निरेटिव्ह भरण्याच्या नादानादात गैरसमज करण्याच्या नादानादात ओबीसीचे काही नेते जवळ केले छगन भुजबळच्या माध्यमातून या नादात आपण अख्खं महाराष्ट्रातलं भाजप संपून बसलो. तुम्हाला खरं सांगतोय फडणवीस साहेब मी हे खोटं नाहीये. तुमचे माकडं सुरूच करते ना आता मीडियावर बोलायला मी टीका केलं मी धुणार आहे त्यांना नुसतं बोल म्हणतो. मी हे खरं सांगतोय खरं पटवून घ्या. तुम्हाला आता एक झटका बसला नुसतं पाडाच म्हणलोय मी कोणाचं नाव घेतलं नाही काही नाही घेतलं का रे. मी आपलं म्हणलो पाडात हा शिव पाडील यार तुम्ही खरंच बा तुमचे मनापासून आभार. आणि आता तर मी नाव घेऊनच सांगणार आहे. तुम्हाला आणखीन एक सांगतो मराठ्यांना गोरगरिबांना त्रास देणारा ओबीसीचा नेता कोणी असो कोणी हा म्हणतो मी सगळे नाही कोणी असो त्यांनी जर मराठ्याला त्रास दिला त्याला असं रपकून पाडिताना कवात नाही भरायला आणि पाड्याच्या नंतर जो पक्ष त्याला जवळ करील त्या पक्षाचे बी सगळे पाडून टाका. एका बदल्यात 10-15 पाडी द्यायची. आपल्या गोरगरिबाला त्रास देणाराची अजिबात काही करायची नाही. त्यांचा खुर्ची जीव आहे सत्य जीव आहे त्यांना सत्तेकडे जाऊ द्यायचे. मग ते महाविकास आघाडी असू नाही तर महायुती असू मराठ्यांच्या विरोधात येणाऱ्याला पाडायचं म्हणजे पाडायचं. यांना सोडायचं नाही त्याशिवाय माझ्या मराठ्यांचं कल्याण होणार नाही. आणि नेत्या फिट्याला आता मराठी बेत नाही. खरं एक नाही असे दडपण आणायचे ते जागा घालून यायचे ते कपडे ते चष्मा लावलेला ते बदल असं ताईट मारायचं गरीबावर दोषच करायचं. आता मराठीचे जवळून जातील असं कुठला आणून द्याला चाल म्हणतात पुढं सरक. हे होणं गरजेचं होतं. माझ्या गोरगरीब मराठ्यांची प्रतिष्ठा वाढणं गरजेचं होतं ती वाढली. तुमच्या चपला सकट नेते पाय पडत आहेत का नाहीत आता गोरगरीब मराठ्याच्या. आपल्याला हे करायचं होतं. माझ्या गोरगरीब मराठ्यांना किंमत आणायची होती त्यांची प्रतिष्ठा वाढायची होती. चपला सकट कच माझ्या गरीबाच्या पाया पडते दादा. आता कशा ठेप्याला आले. ही एकजूट अशीच ठेवायची. पहिल्यांदा म्हणायचे ओबीसीचं मतदान पाहिजे आता मध्ये ओबीसी नसलं तरी चलन पण मराठ्याच पाहिजे. आता कुचबुच आहे तशी. एवढ्या वेळेस आपण शंभूराजे देसाई साहेबांवरती विश्वास ठेवलाय. खरं ते सांगतो तुम्हाला शिंदे साहेबांवरती ठेवलाय फडणवीस साहेबांवरती सुद्धा पुन्हा एकदा मराठ्यांनी विश्वास ठेवलाय. फक्त आता मराठ्यांशी दगा फटका करू नका. तुम्ही मराठ्यांना आमच्या गॅजेटसह सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणीसह सगळ्या ज्या मागण्या आहेत 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे या असं सगळ्या मागण्या मान्य करा. हे मराठे तुम्हाला खरोखर सांगतो डोक्यावर घेऊन नसतं रे बाबा. मला नाविलाजानं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या एखाद्या मैदानावर बैठक घेऊन 288 उभा करायची का पाडायचा हा निर्णय घ्यावाच लागला. आणि पुन्हा जर मराठे मुंबईकडे आले तर माघारी येणार नाही हे जाहीर सांगतो. मुंबई म्हणले का ते असे कान देऊनच ऐकत आहेत तिथं. खरंच येते कमाल आहे. आपण आपला डाव त्याला आता कळून दिलं नाही कारण ते नाही आपल्याला कळून दिलं नाही. आपण एका एकच म्हणत असतो नांदेड चाललो लगेच लातूरला जात असतो. त्यांना आपला कचका चांगला माहीत झालाय. ते म्हणतात पाडा तर म्हणतात कोणाला पाडा म्हणतात मिळा लागा मराठ्यांना रप पाडून टाकले. पण निवडून आलेले बिले मस्तीत येऊ नका म्हणा तुमचे तांगे पलटी करीत असतात. मराठ्यांच्या मागण्या कोण राहा. ज्यांनी मराठ्यांचं मतदान घेतलंय महाराष्ट्रात त्यांनी मराठ्याच्या मागणी कोण राहा. नसता विधानसभेला तुम्हाला वाटत असेल आता निवडून आलो तर आपण आपलं 5 वर्ष बिनफिकीर झालं. तुम्हाला पुढचा डाव माहित नाही. तुमच्या जीवाचा उभा केलेला तुम्ही जीव भावाचा माणूस आम्ही पाडीत असतो.
त्याच्यामुळं मराठ्यांच्या बाजूने बोला. मराठा संकटात सापडलाय मायबापा, चारी बाजूने घेरायचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या या शांतता रॅली यासाठी जनजागृती एवढ्यासाठी आहे. यांनी या सरकारनं मला किती उघडं पाडायचा प्रयत्न केला तरी माझ्या मायबाप मराठ्यांनी मला उघडं पडू दिलं नाही. कारण मी इमानदारीनं तुमचे लेकरं मोठे होण्यासाठी काम करतो. यांची एकच इच्छा आहे, याला संपवा. हे पोरग एवढं इमानदार आहे, या पोराला मागे सरकवा. हे गोरगरीब लोकांच्या प्रश्नाला हात घालतंय. गोरगरीब मुस्लिमाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणतंय, गोरगरीब धनगरांना मिळालं पाहिजे म्हणतंय. 12 बलुतेदारांचा बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग झाला पाहिजे अशी याची मागणी आहे. कैकाडी समाज सुद्धा आरक्षणात घाला, राजपूत समाजाला आरक्षण द्या, लिंगायत समाजाला आरक्षण द्या अशी या पोराची मागणी आहे. मराठा ताकदीने याच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. आणि माझंही मायबापावर दुसरं काय ध्येय नाहीये. तुम्ही एवढ्या ताकदीने एक ओढलात म्हणजे तुमच्या ताकदीचा गैरफायदा मी घेतला नाही. मी कोणाच्या रुपयालाही शिवलो नाही, कोणाचं पदही घेतलं नाही. आणि मला नको आहे, पण मला शेवटच्या श्वासापर्यंत मी मरणाच्या शेवटच्या घटका सुद्धा समाजासमोर इमानदारीनं मोजणार आहे. तुमच्याच खांद्यावरती मरण मला पत्करायचं, तुमच्याच खांद्यावरती इमानदारीनं जायचं, पण गद्दारीचा डाग घेऊन मला नाही म्हणायचं. या सरकारनं मला गोळ्या घातल्या, मला तुमच्यासाठी बलिदान बी द्यायची वेळ आली तरी मी द्यायला तयार आहे. मायबापावर मी मनच बदलून टाकली. लोक म्हणतात लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. मी ही पुढे मन बदलून टाकली. कोटीना जगले पाहिजेत, लाख जगले पाहिजेत, एक मेला तरी चालन ही मी मन पत्कारली. म्हणून मी तर मरायला तयार आहे, पण करोडो माझे मराठी मरायला मी नाही बघणार ते मरताना. माझी प्रामाणिकपणाने इच्छा आहे की या मराठा समाजाच्या मायबापानं जे स्वप्न बघितलं की माझं लेकरू अधिकारी झालं पाहिजे, तेही IPS दर्जाचा अधिकारी बनलं पाहिजे, IAS दर्जाचा अधिकारी झाला पाहिजे. प्रत्येक आई बापाचं स्वप्न आहे की माझं लेकरू डॉक्टर झालं पाहिजे, तहसीलदार कलेक्टर झालं पाहिजे, माझं पोरग इंजिनियर झालं पाहिजे. हे आई बापाचं स्वप्न आहे. माझ्या मुलांना माझ्या मुलीला उच्च शिक्षण घेतलं पाहिजे, हे प्रत्येक आई बापाचं स्वप्न आहे. ते स्वप्न साकार करण्यासाठी रात्रंदिवस जीवाची बाजी लावून मी जीव सुद्धा तळ हातावर घेतलाय. इतके शत्रू मला वाढले, सरकारही माझ्या विरोधात आहे, विरोधी पक्ष सुद्धा माझ्या विरोधात आहे. सरकारनं माझ्या आजूबाजूच्या लोक फोडून त्यांनाही पत्रकार परिषदा घ्यायला लावून त्यांनाही माझ्या विरोधात उतरवलं, तरी मी या समाजासाठी एक इंच मागे सरकणार नाहीये. तुम्हाला शब्द आहे माझा, या मराठ्यांच्या पोराला आरक्षण दिल्याशिवाय, तुमचे लेकर अधिकारी झालेला बघितल्याशिवाय एक इंच सुद्धा मी मागे सरकणार नाही. मी नाही भेट त्यांना मागायला. यांनी कितीही डावे टाकले तरी नाही मी मागे सरकार. यांचं सरकार पडेल किंवा येईल याच्याशी मला नाही देणं गेलं. माझा समाज मोठा झाला पाहिजे हे माझं बिरुद वाक्य. यांच्या जाती यांनी मोठ्या केल्या, तेव्हा यांना आम्ही जातीवादी नाही मानलं. आज माझा मराठा समाज एकत्र आला, एक गट्टा माझ्या मराठा समाजाला मतदान केलं तर हे मराठ्याला जातीवादी म्हणायला लागले. अरे तुमची जात एकत्र आली, त्यांनी एक गट्टा मतदान केलं, त्यावेळेस तुम्ही जातीवादी नाहीत. आणि आम्ही जर एकत्र आलो तर आम्ही जातीवादी. वारे न्याय. तुम्ही तुमच्या जातीला आरक्षण दिलं, त्यावेळेस तुम्ही जातीवादी नाही. आणि मी माझ्या जातीला आरक्षण दिलं तर मी जातीवादी. हा कोणता नाही. तुम्ही आमचे शेकडो लोक पाडले, आम्ही तुमचे एक दोनच पाडले, तर तुम्हाला किती वेदना झाल्या. तुमचं एक पडलं तर तुम्हाला एवढ्या वेदना झाल्या. तुमच्या जातीच्या नेत्यावर तुम्ही एवढं प्रेम करायला लागलात, तर माझ्या लाखो मराठ्यांचे पोरं व्यस्ती झालेत, नोकऱ्यापासून वंचित राहिले, तर आम्हाला किती वेदना होत असतील. तुम्ही खोटं आरक्षण घेतलं,
बोगस आरक्षण तुम्ही खाताय. आमच्या नोंदी सापडलेल्या असून छगन भुजबळ रद्द करा म्हणतो. आम्हाला किती वेदना होत असतील. तुम्ही फुकटचं खाता, बोगस आरक्षण खाता. आमच्या सरकारी नोंदी असून तुम्ही आम्हाला विरोध करता. तुम्हाला आरक्षण असून तुम्ही एवढ्या ताकदीने लढता. मग आम्हाला नाही म्हणल्यावर आम्ही किती ताकदीने लढू. तुम्ही जर तुमच्या जातीसाठी कट्टर आहेत तर मी माझ्या जातीसाठी कट्टर आहे. तुम्ही तुमच्या जातीसाठी केसेस घ्यायला भेटत नाही. माझाही मराठा खोटे केसेस घ्यायला भेटत नाही. पण मागा नाही सरकार. कोणाला शिकवताय जातीवाद? जातीवाद तुम्ही करायचा आणि शिकवायचा आम्हाला. बोगस आरक्षण तुम्ही खायचं आणि कायद्याची भाषा आम्हाला शिकवायची. सरकारला फडणवीस साहेबांना आणि शिंदे साहेबांना सांगतो, आमच्या सरकारी नोंदी सापडल्यात आणि या विराट रूपानं जमलेल्या नांदेडच्या मराठ्यांच्या साक्षीने सांगतो, एकही नोंद रद्द होता कामा नये. छगन भुजबळचा ऐकून आमच्यावर अन्याय आणि सहन नाही करणार. जर तुम्ही आम्हाला असा त्रास दिला तर तुमच्यासाठी येणारा काळ वाईट असेल हे लक्षात ठेवा. मी माझी इमानदारी नाही विकू शकत. तुम्ही किती बदनाम करा, किती डाव टाका, मी या माझ्या समाजाला मायबाप मानलेला आहे. माझा कुटुंब उघड्यावर सोडून मी या समाजाला कुटुंब मानलाय आणि करोडो माझ्या मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून रस्त्यावरती आहे. माझ्याकडून माझ्या 6 करोड मायबाप जनतेच्या अपेक्षा आहेत. त्यांना आशा आहे हेच पोरग आपल्याला आपलं आरक्षण देऊ शकतं म्हणून ताकदीनं उभा आहे. मी माझ्या 6 करोड मराठ्यांचा आणि त्यांच्या लेकरांच्या अपेक्षा भंग होऊ देणार नाही. वेळ आली तर सरकारच्या मुठ्यावर पाहिजे पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दे. तुम्हाला फक्त माझी विनंती आहे, कुणी काही गैरसमज पसरला तर विश्वास ठेवू नका. खोट्या बातम्यावर विश्वास ठेवू नका. मला आता हीच वेळ आहे तुम्ही साथ आणण्यास सुरुवात देण्याची. आता ताकदीनं गोरगरीब मराठ्यांनी आणि सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी एक जीवाला उभारा आणि ज्या पक्षाचा आमदार मंत्री मराठ्यांना साथ देणार आहे त्याला पुढच्या काळात आपल्या समोर सुद्धा फिरू द्यायचं नाही. सगळ्यांना माझ्या हात जोडून विनंती आहे, हे आंदोलन शांततेत ठेवायचं. एक जीवाला राहा, साथ द्या. माझं शरीर मला साथ देत नसलं तरी मी हटत नाही. मला 4 पायऱ्या जरी चढायच्या असल्या तरी दम लागतोय. मला 4 पायऱ्या उतरायच्या असल्या तरी 2 जणांचा आधार घ्यायला लागतोय. माय बापा हो, मी माझं जीवन तुमच्या पायावरती ठेवलेलं आहे. माझं पूर्ण आयुष्य मी समाजासाठी अर्पण केलंय. ना माझे आई बाप बघितलेत ना माझे कुटुंब मी बघितलंय. माझं कुटुंब आणि माझे मायबाप तुम्ही आहेत, मला कोणी नाहीये. मी तुमच्यावरती आई बापाच्या प्रमाणे प्रेम करतोय. तुमच्या या लेकरावरती मायेचं प्रेम असू द्या. आता मात्र ही जात मोठी केल्याशिवाय आणि जातीचे लेकर मोठे केल्याशिवाय माग सरकायचं नाही. छगन भुजबळच काय त्याच्या 100 पिढ्या जर एकत्र आल्या तरी चिंकू द्यायचा नाही. त्याला यशस्वी होऊ द्यायचं नाही. आणि गोरगरीब ओबीसीत आणि गोरगरीब मराठ्यात वाद सुद्धा आपण निर्माण होऊ द्यायचे नाही. ही सुद्धा भूमिका मराठ्यांनीच पार पाडायची. पण आपल्या जातीला ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय एकाही मराठ्यानं मागे सरकू नका. आणि सरकारने किती डावा टाकून मला उघडं पाडायचा प्रयत्न केला तरी या मुलाला तुमच्या लेकराला उघडं पडू देऊ नका.
तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय एक इंच मागे सरकारणार नाही यो शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. सगळ्यांनी आपण आपल्या गावाकडे शांततेत जा. गाड्या एकमेकाला धडकू देऊ नका. यानंतर राष्ट्रगीताने या रॅलीची समारोप होईल. राष्ट्रगीतासाठी सर्वांनी जागेवर उभे राहायचं आहे. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग. तव शुभ नामे गाये तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाता. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की. एक मराठा. एक मराठा. लढेंगे जीतेंगे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.